पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही. धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातून माहिती उघड. राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय. लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारसीने होणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता. हालचालींना वेग. अजित डोवाल, जयशंकर यांनी घेतली अमित शहांची भेट. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम 1 दिवसानं वाढला. उद्या ट्रायल कोर्टासमोर जामीन मिळाल्यानंतर होणार सुटका. संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलंय हजर. अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले. टॅरिफला 90 दिवसांचा ब्रेक. चीनवर मात्र 125% कराची घोषणा. प्रभादेवी पूल 2 वर्षांसाठी बंद करण्यात येणार. 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता. वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या. मुंबईतील तापमानात आजपासून घट होण्याचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. कमाल तापमानाच्या पाऱ्यात सुद्धा घट होणार. आज नवी मुंबईमधील पाणी पुरवठा सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत बंद राहणार. मोरबे मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान. अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल. तर वर्ध्यात अलोडी परिसरात वीज पडून झाडानं घेतला पेट. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात. मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी. वेतनापोटी 56% वेतन देण्याचा आदेश.